चला आज एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. तेल, जगातील सर्वात महत्त्वाचं संसाधन. एक काळ असा होता की यावर काही मोजक्या कंपन्यांचं राज्य होतं. पण आज चित्र पूर्णपणे बदललं आहे आणि देशांचा दबदबा आहे. हा बदल नेमका झाला कसा? आज आपण ओपेकच्या जन्माशी गोष्ट पाहणार आहोत. 7 कंपन्यांच्या वर्चस्वातून ते एका जागतिक महाशक्तीपर्यंतचा हा प्रवास कसा होता ते समजून घेऊया. आपण जेव्हा गाडीत पेट्रोल भरायला जातो तेव्हा एक प्रश्न हमखास डोक्यात येतो की हे दर नक्की ठरवतं तरी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटेल त्यापेक्षा खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे. ते जागतिक तेल राजकारणात दडलंय आणि त्याचा थेट संबंध आपल्या बजेटशी आहे. तर ही गोष्ट सुरू होते ओपेकच्या जन्माच्याही आधी. तो एक असा काळ होता जिथे जगाच्या तेलावर देशांची नाही तर काही निवडक कंपन्यांची हुकूमत होती आणि त्यांना एक खास नावही दिलं गेलं होतं. त्या होत्या द 7 सिस्टर्स, म्हणजे 7 मोठ्या मल्टीनॅशनल तेल कंपन्या. विचार करा, 1940 ते 1970 पर्यंत जवळजवळ संपूर्ण जगाचा तेल बाजार यांच्याच मुठीत होता. एका अर्थाने हाच ओरिजिनल ऑइल कार्टेल होता. आणि गंमत म्हणजे यातल्या बऱ्याच कंपन्या आपल्याला आजही माहीत आहेत, जसे की BP, शेल किंवा शेव्रॉन आणि एक्झॉन मोबाईल. त्यांची ताकद किती होती याचा अंदाज तुम्हाला या आकडेवारीवरून येईल. जरा विचार करा, ओपेक येण्याआधी जगातल्या 85% तेलाच्या साठ्यांवर फक्त या 7 कंपन्यांचं नियंत्रण होतं. ही तर निव्वळ मक्तेदारी होती. या कार्टेलचे 2च मुख्य अजेंडे होते. अगदी सरळ. पहिलं, उत्पादन कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि तेलाचे भाव चढे ठेवायचे, म्हणजे नफाच नफा. आणि दुसरं, ज्या देशांमधून हे तेल काढलं जातं त्या सरकारांना शक्य तितके कमी पैसे द्यायचे. टॅक्स कमी, रॉयल्टी कमी, सगळं कमी. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपन्यांचा फायदा थेट त्या देशांचा शोषणावर अवलंबून होता. आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी या कंपन्या कुठल्याही थराला जायला तयार होत्या. समजा एखाद्या देशाने टॅक्स वाढवण्याची हिंमत केली तर लगेच तिथे उत्पादन कमी करायचं आणि जो देश ऐकेल तिथे उत्पादन वाढवायचं. एवढंच नाही, ते आपल्या अमेरिकन आणि ब्रिटिश सरकारांच्या वजनाचा वापर करून या देशांवर दबाव टाकायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल विहिरीतून काढण्यापासून ते आपल्या गाडीच्या टाकीत भरेपर्यंत सगळी साखळी त्यांच्याच ताब्यात होती. पण हा दबाव आणि शोषण किती काळ चालणार होतं? साहजिकच ह्याविरुद्ध एक मोठी प्रतिक्रिया उमटणारच होती. आणि हाच होता कथेचा टर्निंग पॉइंट. आता तेल समृद्ध देश पलटवार करायला तयार झाले होते. तर बघा, हे सगळं घडलं कसं? 1930 मध्ये 7 सिस्टर्सने मिडल ईस्टवर पकड घट्ट केली. 40च्या दशकात सौदी अरेबियातल्या तेलाचे हक्क मिळवले. पण 50च्या दशकापर्यंत हे देश त्यांच्या दादागिरीला आणि शोषणाला चांगलेच वैतागले होते. आणि मग आला तो दिवस. 1960 मध्ये 5 देश बगदादमध्ये एकत्र आले. त्यांनी ठरवलं आता एकत्र लढायचं. त्या सरकारांनी एक जबरदस्त धाडसी निर्णय घेतला. त्यांनी थेट तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे तेल आमचं आहे, आमच्या लोकांचं आहे आणि याचे हक्क कंपन्यांकडे नाहीत तर आमच्याकडे राहतील. हा त्या कॉर्पोरेट साम्राज्याला दिलेला एक मोठा धक्का होता. आणि याच संघर्षातून जन्म झाला ओपेकचा, म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ही एक अशी संस्था होती जी या देशांनी मिळून बनवली होती. उद्देश एकच, आपल्या तेल धोरणांमध्ये ताळमेळ साधायचा आणि आपल्याच संसाधनांवर आपलं नियंत्रण मिळवायचं. याची सुरुवात केली 5 देशांनी: इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. 1960 मध्ये हे सगळे एकत्र आले. त्यांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय गट तयार केला जो त्या 7 सिस्टर्सच्या मक्तेदारीला थेट आव्हान देणारा होता. चला आता बघूया की ओपेक नेमकं काम कसं करतं. त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ज्यामुळे त्यांचा जगभरात इतका दबदबा आहे. ओपेकची ताकद समजून घेण्यासाठी हे आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत. बघा, जगातल्या एकूण तेल उत्पादनापैकी 40% उत्पादन ओपेक देश करतात. पण जगातले तब्बल 80% तेलाचे साठे त्यांच्या ताब्यात आहेत. आणि हाच खरा गेम चेंजर आहे. उत्पादनापेक्षाही साठ्यांवरचं हे नियंत्रण त्यांना बाजारात प्रचंड ताकद देतं. तर ओपेकचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं? ते आहे स्पेअर कॅपॅसिटी. आता हे स्पेअर कॅपॅसिटी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या गाडीतल्या रिझर्व्ह पेट्रोलसारखं आहे. म्हणजे गरज पडल्यास ते लगेचच उत्पादन वाढवू शकतात. बाजारात काही उलथापालथ झाली तर हे एक सेफ्टी बफर म्हणून काम करतं. आता बघा, हे प्रत्यक्षात कसे चालतं. समजा अचानक काहीतरी घडलं, जसं की जागतिक मागणी घटली किंवा कुठेतरी पुरवठा थांबला. मग काय होणार? तेलाचे भाव एकतर कोसळतील किंवा आकाशाला भिडतील.
अशा वेळी ओपेकचे सगळे ऊर्जा मंत्री एकत्र बसतात आणि ठरवतात की आता उत्पादन किती ठेवायचं. ते पुरवठा कमी जास्त करतात आणि किमती पुन्हा एकदा नियंत्रणात आणतात. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो, हे जे ओपेक करतंय ते बाजारात ढवळाढवळ करणं आहे की जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे? यावर अर्थातच दोन वेगवेगळी मतं आहेत. ओपेकच्या निर्णयामागे एक मोठी तारेवरची कसरत असते. त्यांना एकाच वेळी दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. एकीकडे त्यांच्या सदस्य देशांना पैशांची गरज असते आणि दुसरीकडे जगाची आर्थिक स्थिरता. आता कागदोपत्री ओपेकची उद्दिष्टे काय आहेत? तर त्यांचं म्हणणं आहे की ते उत्पादक आणि ग्राहक दोघांसाठीही किमती स्थिर ठेवतात. आपल्या सदस्य देशांना चांगला परतावा मिळावा हे बघतात, जगाला तेलाचा अखंड पुरवठा करतात आणि आपल्या देशांच्या विकासालाही मदत करतात. हीच ती तारेवरची कसरत. बघा, एका बाजूला आहेत सदस्य देश, त्यांना त्यांचं बजेट चालवायचं आहे, रस्ते बांधायचे आहेत, लोकांसाठी योजना राबवायच्या आहेत, त्यासाठी त्यांना जास्त पैसे हवेत, म्हणजे तेलाचे भाव चढे हवेत. पण दुसरी बाजू ही आहे, जर भाव खूपच वाढले तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात येते, मंदी येऊ शकते. आणि जर मंदी आली तर लोक तेल वापरणंच कमी करतील, म्हणजे शेवटी नुकसान ओपेकचंच. आणि हा समतोल किती महत्त्वाचा आहे हे एका फॅक्टमधनं स्पष्ट होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत जेव्हा जेव्हा मंदी आली, त्याच्या अगदी आधी तेलाचे भाव प्रचंड वाढलेले होते. हा काही योगायोग नाहीये, कारण सोपं आहे. तेल महाग झालं की सगळंच महाग होतं. मग लोकांची खरेदी करण्याची ताकद कमी होते आणि अर्थव्यवस्था खाली जाते. यावरून कळतं की ओपेकचे निर्णय किती मोठा परिणाम करतात. चला आता वर्तमानात येऊया. आज 21व्या शतकात ओपेकसमोर कोणती आव्हानं आहेत? आव्हानांची यादी बरीच मोठी आहे. एकतर अमेरिकेसारखे नवीन तेल उत्पादक उभे राहिले आहेत. मग ओपेकच्या सदस्य देशांमध्येच आपापसात मतभेद आहेत, राजकीय तणाव आहेत. त्याहून मोठं आव्हान म्हणजे जग आता हळूहळू रिन्युएबल एनर्जीकडे वळतंय आणि मागणीतली अस्थिरता तर आहेच. ह्या सगळ्यामुळे बाजारावर नियंत्रण ठेवणं खूपच अवघड झालंय. आणि या सगळ्यामुळे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की तेल युग आता खरंच संपणार आहे का? यावर सौदी अरेबियाच्या एका माजी तेल मंत्र्यांनी एक खूप मार्मिक गोष्ट म्हटली होती. ते म्हणाले, अश्मयुग संपलं ते जगात दगड संपले म्हणून नाही, आणि तेलयुग सुद्धा संपेल ते जगातलं तेल संपण्याच्या खूप आधी. याचा अर्थ खूप खोल आहे. बदल हा संसाधने संपल्यामुळे होत नाही, तर नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे होतो. आणि ओपेकसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हाच भविष्याचा इशारा आहे.